आणि यशोदा माई नुसत्या दुःखात आहे, रडत बसलेल्या आहे. चंद्र साक्षीला आहे आणि ओटेवर आलेला आहे घराच्या दारामध्ये. आणि चंद्राला विचारते यशोदा, का रे चंद्रा, तू भगवान शंकराचा आवडतायस ना? काय माझ्याकडून चुकलंय? माझ्या बाळाला उद्या मथुरेला जावं लागेल, तो फार दुष्ट आहे रे. आणि यशोदा जेवत नाही. गोपाल कृष्ण सगळे झोपलेले, हळूच उठले, यशोदेजवळ आले. आई, जगाच्या चालक मालकानं यशोदेला आई म्हणताय. आई मला भूक लागली, आई मला तुझ्या हातानं जेवायचे, आई मला दूध दे, दही दे. आई चल बाबा. नाही आई, आज तुझ्या ताटात जेवायचे आहे. आणि एका ताटामध्ये भक्ती आणि भगवंत. यशोदा म्हणजे भक्ती आहे आणि भगवंत म्हणजे गोपाल कृष्ण. आणि भगवान जगाचा चालक मालक भक्त रूप यशोदेच्या मुखात घास घालतोय. यशोदा त्या बाळाच्या मुखात घालत असते. कसे तरी जेवले आणि आईजवळ, आईच्या अंगावर उजवा हात टाकून भगवान बालकृष्ण, गोपाल कृष्ण झोपलेले. कोंबड्यानं आवाज दिला. कोंबडा आवरला, ओरडला. ओरडल्या बरोबर यशोदा उठल्या, सडा सारवण केलंय, रांगोळी काढली. गोपाल कृष्णाला, बलरामजीला सगळ्या गोपी आल्या. कोणी दुधाने स्नान घालतंय, दह्याने घालतंय, तुपानं, मधानं. षोडोपचारे पूजा सेवा केली. राधा मैया पाहते आणि गोपाळ कृष्ण राधेकडे गेले. राधे, आता ही काय सांभाळ, ही माझी घोंगडी, ही बासरी, ही सगळंच तुझ्याकडे राहू दे, मी येतो. राधा म्हणले, कुणाला सांगता येतो, तुम्ही जाणार कुठे आहेत? माझी परवानगी. राधे, तू आदिशक्ती आहेस, तुला माहितीये ना आपल्याला पुढं कार्य करायचंय. राधेनं ऐकलं, पण बाकी पामराला काय? आणि रथामध्ये बसले आणि रथामध्ये बसले. अक्रूरा, नेऊ नको भगवान, Thank you.